माझे नाव वैभवी प्रवीण मेंढरकर। मी विद्यानिकेतन प्रशालेत इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की नैसर्गिकरित्या घरगुती मच्छररोधक कसे बनवायचे ते सांगणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य: वितळलेला मेण व त्यामध्ये थोडेसे लिंबाचे तुकडे व वाल आणि अर्धा लिंबू। तर हे मेण आपण या वाटीत घालून घेऊयात आणि आता मी लिंबू पिळत आहे। जर सीझननुसार लिंबू घरात उपलब्ध नसतील तर वापरलेली कॉफी पावडर प्लेटमध्ये घेऊन जाळावे व त्यातून निघालेला धूर हा नैसर्गिक मच्छररोधक असतो। वैभवी, या मच्छररोधक सुगंधित मेणबत्तीप्रमाणे आपण नैसर्गिक धूप काठी सुद्धा बनवू शकतो। यासाठी ड्राय लिंबाच्या सालीची पावडर, नीम पावडर, कोरफड जेल, सुगंधित तेल, कापूर, लवंग पावडर या घटकांचा वापर करून नैसर्गिक धूप काठी बनवून मच्छर पळवू शकतो। वाव, खूपच छान! ईश्वरी संकारा, आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून मच्छर दूर करण्याचे घरगुती उपाय सांगणार आहे। प्रथम एक लिंबू घ्या, तो अर्धा कापून घ्या। त्यामध्ये 8 ते 10 लवंग खोचा। हा बेड, टेबल आणि खिडकीजवळ ठेवा। लिंबाचा सिट्रस सुगंध व लवंगातील युजनॉल तेल यांच्या मिश्रणामुळे घरातील मच्छर दूर होतील। सुगंध जास्त काळ टिकण्यासाठी एका वाटीत लिंबूचा रस व मीठ एकत्र करून गरम पाणी शिंपडा। यामुळे सुगंध जास्त वेळ टिकतो। धन्यवाद।